नमस्कार. लीड महाराष्ट्र या बातमीपत्रात आपले स्वागत आहे. दिनांक 19 जुलै 2024 रोजी भोसे येथे भोसे पश्चिम भाग सोसायटीच्या इमारतीचा लोकार्पण सोहळा माननीय श्री माजी राज्यमंत्री आमदार विश्वजितजी कदम साहेब यांच्या अध्यक्षतेखाली खासदार विशालदादा पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमासाठी जिल्ह्याचे नेते माजी राज्यमंत्री आदरणीय अजितराव घोरपडे सरकार, मिरज तालुका काँग्रेस कमिटी अध्यक्ष अण्णासाहेब कोरे, सांगली कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती सुजय नाना शिंदे, विष्णू फळ व भाजीपाला मार्केटचे चेअरमन संग्रामदादा पाटील, सांगली जिल्हा मध्यवर्तीचे माजी चेअरमन महावीर कागवाडे, जिल्हा परिषद माजी सदस्य विशाल चौगुले, वसंतदादा शेतकरी साखर कारखान्याचे संचालक प्रदीप भाऊ पाटील, भोसे गावचे सरपंच पार्श्वनाथ चौगुले व सर्व ग्रामपंचायत सदस्य, भोसे पूर्व भाग सोसायटीचे चेअरमन व सर्व संचालक, भोसे पश्चिम भाग सोसायटीचे चेअरमन व सर्व संचालक, जिल्ह्यातील सर्व दादाप्रेमी, काँग्रेसप्रेमी व महाविकास आघाडी सर्व घटक पक्षाचे नेते उपस्थित होते. भोसे गावातील सर्व ग्रामस्थ, भोसे ग्रामपंचायतीचे सरपंच व सर्व सदस्य, भोसे पूर्व व पश्चिम भाग सोसायटीचे चेअरमन, सर्व संचालक यांच्या वतीने नूतन खासदार विशालदादा पाटील यांचा भव्य दिव्य असा सत्कार करण्यात आला. यावेळी इमारतीचे लोकार्पण सोहळ्याच्या कार्यक्रमाला नूतन खासदार विशालदादा पाटील यांनी मिरज तालुक्याचे युवा नेते माननीय विज्ञानदादा माने यांना फीत कापण्यास सांगितले. यावेळी युवा नेते विज्ञान माने यांच्या हस्ते फीत कापून इमारतीचे लोकार्पण करण्यात आले. सोबत सांगली कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती सुजय नाना शिंदे उपस्थित होते. याप्रसंगी खासदार विशालदादा पाटील व सर्व भोसे पश्चिम भाग सोसायटीचे चेअरमन व सर्व संचालक यांचे युवा नेते विज्ञानदादा माने यांनी मनापासून आभार मानले.